कुठं आलो आपण? मग देण्यात नसेल राहिली तर पहिल्यापासून चालू करा. हा नाही नाही पहिल्यापासून नाही. नको पहिल्यापासून खायला परत 2 दिवस आला तुझं. मग तर ते बर का दिवाणजी कंगन घेऊन आणि त्या चावडीवर आला. चावडीवर आणि तिचं कंगन तिला दाखवलं. तिला खून पटली. तिला वाटलं मा नवरा नक्की यांच्या वाड्यावर गेला. मग ती त्या सावकाराच्या दिवाणजी संग त्या सावकाराच्या माडीवर आली. गेली मागच्या दारात नेली आणि ते पुढच्या दारानं बसेल. मागच्या दारात नेली आणि वर किल्ल्यात कोंडून टाकली. बाहेरून कुलपा घेतला लावून बर आणि त्याला शिदा श्यामगिरी देऊन दिला काढून. आणि तो चावडीवर आला. बर येऊन पाहत होत बायकोचा तपास गेली ना. बायको गेली, राज्य वैभव गेलं, शेतीवाडी गेली, किल्ले गेले, मोठमोठे राजवाडे गेले, बायको गेली आणि आई बापाई गाण टाकले. आई बापाई गेले, चौकून झाला मोकळा. लागला तोंड वाढवायला, रडायचा गेली रे. बायको गेली, मोठ्या रडायला लागलं. कपडे काढले, बर अंगाला राख लावली, कपडे जाळून टाकले. बर झाला गोसाई. ये वय गोसाई ते वय गोसाई. तपास करीन, भगवे कपडे अंगावर घालीन, गोसाईच्या रूपामध्ये तिचा तपास लागेल. मग त्यानं कपडे काढले, अंगाला राख लावली, कपडे जाळून टाकले आणि भिक्षा मागायचा गोसाईच्या रूपामध्ये त्या भावनगरीमध्ये. आणि तिथंच येऊन त्या माडी खाली रात्री मुक्काम करायचा. परमाळा कुठं कोंडेल? किल्ल्यावर कोंडेल होती. बरोबर ना. त्या सावकाराच्या आणि त्या सावकाराच्या माडी खाली येऊन झोपायचो. त्या माडी खाली येऊन झोपायचा. तिनं पाहिलं माझा नवरा माझ्यासाठी गोसाई झाला बाई. पण आता या सावकारांना बाहेरून कुलूप लावून घेतलेली आहे, मला मध्ये कोंडेले. बरोबर. पण आता बाहेर निघू कशी? मग तिनं डोकं चालवलं. काय केलं? खिडकी उघडी होती. पहिल्या खिडक्याला गज नव्हती, जाळ्या नव्हत्या, नुसती अशी मोकळी खिडकी असायची आणि त्याला झडपा लावून घ्यायच्या. झडप लावली का झाली खिडकी. तेव्हा त्या खिडकीला काय नव्हतं, गजही नव्हती आणि जाळी नव्हती. मग ती खिडकी मोकळी दिसली. तिनं डोकं चालवलं. आता या खिडकीला रेशमी दोर बांधिते आणि एवढ्या रात्री आता मी या दोर धरून खाली उतरते. खाली उतरते आणि माझ्या नवऱ्याला घेते, निघून जाते. तिनं तो रेशमी दोर बांधला खिडकीला. बर रात्रीचा टाइम, काळोखी रात्र. बर आणि ती दोर धरून हळू 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 खाली उतरत होती. खाली उतरताना एक काय घडलं पहा. काय घडलं? एक खापऱ्या नावाचा चोर चोरी करून चालला होता. बर आणि घोड्यावर बसून चालला होता. त्यानं ती पाहिली. बर जशी टाकली घोड्यावर, घेऊन गेला रे वनाला, याला घेऊन वनाला वनाला गे, याला घेऊन वनाला वनाला, घेऊन वनाला गे. खापऱ्या चोरांनी जशी धरली तशी वनात घेऊन गेला आणि तिच्या अंगाला झटू लागला, वाईट वाईट बोलू लागला. ती म्हणते अग्नीतून उठले, चांगलं झालं का? तर सावकारांना मला किल्ल्यात कोंडलं होतं, पण आता तिथून सुटले तर याच्या ताब्यात पडले. आता खापऱ्या नावाचा चोर, त्याचं लग्न होईल नाही. मला ताजा कुदळ बोकड्या, काळा जरत रेडा. हॅलो. मग ती म्हणते आता याच्यापासून सुटका करायची कशी करावा. मग त्यांना सांगितलं माझी बायको होऊन जा, माझं लग्न व्हायला नाही. काय सुंदर आहे तू, काय नाव तुझं? ती म्हणते माझं नाव बाबा परमळा नाव आहे माझं, मला कोणीच नाही, मी वनवशी आहे. मग आता मी लग्न तुझ्याशी करणार. ती थोडी डोकड होती. मी तुमची बायको होते, पण थोडं माझं ऐकावं लागल. म्हणे काय? त्या सावकारांना मला 4 दिवसापासून कोंडेल होतं. मला भूक लागून गेली, थोडं काहीतरी खायला घाल. तो म्हणतो घरामध्ये काहीच नाही, मी चोरी करून येतो आणि तुला काहीतरी आणतो. मग त्यांना घोडं सोडलं. ती म्हणते घोडं नको देऊ. घोडं थकून आलं, 12 कोसवून आता ते आलं तर टपकन बसलं. तू पायी जाय. तिनं ते घोडं ठेवून घेतलं आणि ते रतळू पायी गावात काढून दिलं. आता जेव्हा तो खापऱ्या चोर गावात गेला, त्याचाच घोडा सोडला, घोड्यावर बसली आणि तो खापऱ्या चोर येऊपर्यंत परमाळा गेली रे निघून.
शिदा घेऊन आला. तिला खायला प्यायला भरपूर आणलं. येऊन पाहत होतं तिचा तपास नाही. झोपडीतही नाही, बाहेर पाहतो इकडं तिकडं तपास नाही. घोडा पाहतो घोडाही नाही. ते म्हणतो घोडही नाही भाऊ. आता काय करावं? तिला आणाय गेलो थोडं तिला नेलं बा घोड. आता चोरीचं साधनही गेलं. मग त्याला काढले कपडे बर का. कपडे काढले खापऱ्या चोराना. लावली काडी कपड्याला. लावली अंगाला राख. झाला गोसाई. किती झाले? 2 झाले ना. लक्ष आहे आता सगळ्यांचं लक्ष असं काही नाही. आता काही जवळ जवळ कोमत गेल्यावर झाली. आता किती गोसाई होत्या एवढं बाबर का? काही असे जवळ जवळ आता कोमत आला कोमत. हा ते आम्ही तुम्हाला सांगितलं ना, कारण तोंडी घ्यायची का कोंबड्याचा रोग कसा आहे तो असा. हा असं डोळे नाही दाखायचे बरं का. संगू घेऊ नको. त्याच्या गाल पडते इथून. नाही ते आपटायला ती उचलं का तर नाही घाबरू नको तू. बरं कपड्याला काडी लावली तो झाला गोसाई. कोण थांबा तुम्ही नको बोलू. संगू ते सांग खापऱ्याचोर का गीत ऐकलं तिकडे नाही जरा मी माझ्या या पुरीकडे लक्ष वर्ल्डात मोबाईल पाहतो. बरं खापऱ्याचोर गोसाई झाला. 2 झाले. 2 अजून किती होती पाहायचं. लक्ष द्या. परमाळा घोड्यावर बसून चालली होती. रात्रीचा टाइम. 4 चोर काय करीत होते? चोरी करून आले होते आणि वाटण्या करत होते. आणि त्या चौघांनी पाहिलं. उठून उभे राहिले. बापरे. घोड्यावर बाई दिसती. काय सुंदर. काय दिखणे. धरल्या जाळ्या धरल्या. आडावला घोडा. खाली उतर. का बरं? खाली उतर. बरं उतरली. खाली उतरून घेतली. ह्यो म्हणतो मी पाहिली होती. मी पाहिली होती. तो म्हणतो मी पाहिली. बायको मी करी. काय नाव तुझं? म्हणे माझं नाव परमाळा. लग्न व्हायले? म्हणे नाही. तुला कोणीच नाही. मग आता ह्यो म्हणतो मी करणार. तो म्हणतो मी पाहिली होती. मीच बायको करणार. तेव्हा चौघांचे भांडणं बिलगले. ती म्हणते भांडू नका, मी तुमची बायको होते पण तुम्ही चोरी कशावर करत्या? म्हणे तिरकाम ठेवर. म्हणे हा तिरकामता मी फेकून देते. ह्यो तिरकामता जो घेऊन येईल आणि एवढ्यांच्या नंतर येईल त्याची मी बायको होईल. शाबास. काय डोकं होते तिचं. तुरु डळाले बाई. नंतर येईल आणि जो पुढे येईल त्याची बायको होणार नाही अशी म्हणली होती नाही. गाल पण थोडी मग आरती करीत होत ते नाही. झोपून आम्हाला ऐकायचंय पुढे. हॅलो. नाही पण बर का तुम्ही किती पुढे गेले ना तुमची बायको नाही म्हणणार ती. नाही मागून जावं लागेल. एवढ्याच्या नंतर जाईन त्याची बायको होणार. तिने सांगितलं ते बाईने तसं सांगितलं. मग हे चौघाई गेले तिरकाम आणायला. त्यांचं धनाचं गठुडं उचललं, घोड्यावर टाकलं आणि ती परमाला गेली निघून. बर का. मग हे 4 जण तिरकामता सापडला. ह्यो म्हणतो तू पुढे जाय. तो म्हणतो तू पुढे जाय. कोणीच पुढे जायला तयार नाही. चौघांनी जाळ्या धरल्या आणि तिथं आली. येऊन पहा त्याचा तपास नाही. गेली निघून. मग बर का चोरावर मोड झाली. मग तिने चौघांनी काय केलं माडिक इकडे थोडी राहिली कथा आता इकडे. मला माहिती इकडे तुम्ही 10 मिनिटं कथा राहिली. नाही इकडे तुम्हाला पुढे गेला गाय नक्की पडायची ना. तुमची बाय पुढे ती बाय कुठे काय प्रश्न टाकला बाबा. याला पुढे जायचंय. तुम्हाला जवळ जायचं शिंगेमध्ये. कसं आहे देवाचा आशीर्वाद म्हणून तिला तेच म्हणतो देवाला डावलून जायचं नाही. दर्शन करून जा इकडे. देव बाप्पाला म्हणा आम्हाला सुखाचं घरी नाही आणि आमचं कायमचं सुखाचा परपंच चालते म्हणा. पाय मॅडम काय
चे नाम खंडोबाचे नाम आरा मल्हारीचे नाम हो दयाळाचे नाम आहा मल्हारीचे नाम खंडोबाचे नाम मल्हारीचे नाम भले भले खंडोबाचे नाम खरं खरं मल्हारीचे नाम खंडोबाचे नाम गेले ते तिला माहितच नाही ती बाई बघ अगं संगू इकडे ती जालूच्या घरात निघून गोराच्या घरात बसली आता संगू इकडे पळते नाही जागृतीच कामच असे नाही जमीन पावडं माळ्याना तिची बायको मरून झाली होती 3 दिवस अरे देवा त्यानं ती पाहिली हा मोठा हाकायच्या बंद केल्या बर बैल उभे केले तिच्या पशी आला हा विचारलं कुठली इथं कुठली तू काय नाव तुम्ही म्हणा मी कसरीची काय नाव ती म्हणते बाबा मला कोणीच नाही हा काय नाव आहे म्हणे परमाळा काय रंगारोपाला नाव शोभत वनची वन लग्न होईल नाही म्हणे नाही माई बायको मारून 3 दिवस झाले अरे बापरे बरं झालं ती म्हणते आता भेटलं बाई आता नाही आता हा काय सोडायचा नाही उठून उभी राहिली इकडे तिकडे पाहते त्या मळ्यामध्ये कोणीच नाही कोणाचा तपास नाही चित म्हणता पाखरू नाही हा ती म्हणते आता याला काय ते डोकं लावाच लागेल बरोबर आहे बरं का ती थोडी डोकड होती हा ती अशी मोगमी नव्हती बर का मग हा तिनं सांगितलं भाऊ जुन्या कपडे कोणी माळ घालतं का कस काय माळ घालीन मालकाकडे जाय हा तुझ्या सावकाराकडं हा. नवे कपडे घेऊन ये बर मग तुला माळ घालते अरे वा मग ते जुने कपडे त्याचे ठेवून घेतले हा आणि तो कपनीवरून धोत्रावर काढून दिला शाबास नवे कपडे आणायला असं का इकडे ते जुने कपडे कापून काढून घेतले तिला ते जुने कपड्याची काही गरज होती का नाही. त्या माळेचे कळकटेल कपडे ते बरं का अय बरोबर थोडं शॉर्ट आता हा हे कपडे तिला का काढले असेल का त्याचे कपडे का ठेवून घेतले ते माळेचे तर तुमच्या डोक्यात येणार तुम्हाला काय माहिती सांगितल्याशिवाय काय काढायचं बरोबर आहे तिनं ते कपडे स्वतःच्या अंगावर घातले अरे बापरे का घातले का? तर जिथं जावा तिथं मला त्रास होतो खेळ होतो एखाद्या टायमाला मला बाट्टा लागल बरोबर आहे मग तिने ते पुरुषाचे कपडे अंगावर घातले हा. पुरुषाच्या रूपामध्ये कोणी मला अडवणार नाही नाही. कोणी माझा छळ करणार नाही अजिबात म्हणून नाही. तिने ते कपडे पुरुषाच्या अंगावर घातले हा. घोड्यावर बसली आणि तो माळी येऊपर्यंत हा. परमाळा गेली रे निघून निघून ग हा गेली रे निघून निघून परमाळा गेली रे निघून पुढं चालता चालता हा. ती माळी आला कपडे घेऊन नवे कपडे बर भला बसता बांधला अरे बापरे नवरीचा बसता नवरदेवाचा बसता अरे वा पोट झाकणं हा नवरीच्या आईचं नवरीच्या आईचं आजी चीर फुई चीर बर 11 वरमाया अरे बापरे सगळं आणलं येऊन पाहत होता तपासणी हा टाकलेले कपडे जाळून शाबास नवे कपड्याला काडी लावून दिली डायरेक्ट आणि लावली अंगाला राख बर झाला गोसई आता किती झाले बाई सांगू 4-5 झाले आहे ना? बाई बाणात नाही बरोबर ती माग काना करा 4-5 झाली कशी काही हा मग ती त्यामुळे बाळामुळे सांगितलं तिनं बरेच रेटवली तरी 4-5 झाली म्हणती हा किती झाले 7 झाले हा आता ती पुढं कंचनपूर नगरी वाटावर लागली बर बाई ऐ शेवट कधी शेवटी दादा कंचनपूर नगरी वाटावर लागली कंचनपूर नगरीचा सत्यभान राजा हा त्याला एकुलती एक मुलगी बर सत्यभान राजाला एकुलती एक मुलगी नाव तिचं सत्यवती सत्य त्या सत्यवतीचा पण्य होता कसा? जो पुरुष रामाच्या पहाऱ्यामध्ये घोड्यावर बसून येईल हा त्याचा घोडा येशी वाट येईल बर तोच मी पती करीन बर नेमकं त्या परमाळाचा घोडा रामाच्या पहाऱ्यामध्ये घोड्यावरती बसून पुरुषाचे कपडे तिच्या अंगावर हा आणि त्या सत्यवतीनं माडीहून पाहिलं हक्का मारी ती बापाला हक्का मारी ती बापाला ग हक्का मारी ती बापाला हक्का मारी ती बापाला ती सत्यवती बापाला म्हणते बाबा माझा पन्ने फेटला
तो माणूस आपल्या घरी घेऊन या आणि त्याच्या संग माझं लग्न लावून द्या. शाबास. सत्यभान राजानं त्याला घरी नेलं, हा राज दरबारात नेलं. बर. आणि सत्यभान राजा म्हणतो, महाराज हो तुम्ही कुठले असू, हा माझ्या पुरीचा पण्य पुरा झाला. बर. रामाच्या पाऱ्यामध्ये घोड्यावर बसून नवरदेव येईल हा आणि त्याचा येशी वाट घोडा येईल. राम पाऱ्यामध्ये तो मी